हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहे अतिशय पौष्टिक लाडू. तर ही सगळ्यांना खाता येणारे, लहान मोठ्यांची सगळ्यांना खाता येणारे पौष्टिक लाडू बनवणार आहे. तर मी 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे आणि गॅस मिडियमच आहे. जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, कारण लगेच आपले शेंगदाणे असे करपू शकतात आणि लाडू अजिबात कडवटपणा येतो लाडूला, शेंगदाणे जर करपले तर. तर मिडियम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आणि शेंगदाणे कसं ओळखायचं आपले खरपूस भाजले तर, आपण एक शेंगदाणे घ्यायचा आणि साल असं काढून बघायचं. सहज निघली तर शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत. नाही निघाली तर अजून 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे छान व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर पॅनमध्ये आता 2 वाट्या बदाम घेतलेले आहेत आणि 1 मोठी वाटी काजू आहेत. तर हे पण असं हलकंसं 1 मिनिटभर मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. एकदम असं हलकंसं, जास्त नाही परतायचं याला. तर जरा असं करपते आणि कडवटपणा येतो लाडवाला आपल्या. तर हलकंसं गरम करून घ्यायचं हे. छान हे पण आता गरम झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पॅनमध्ये आता नंतर 1 वाटी डाळवं आहे. तर डाळवं पण असं हलकंसं गरम करून घ्यायचं. तर हे लाडू नवरात्रीत पण चालतात. नाही फक्त याच्यामध्ये डाळवं नाही घालायचं. तर हे पण नवरात्रीत पण खायला उपयोगी येतात लाडू. डाळू पण गरम झालेलं आहे. हे पण एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये याचं पावडर बनवून घेते. तर जाडसर असं पावडर, एकदम असं जाडसर पावडर झालेलं आहे, बघू शकता. आता पूर्ण आता याच पद्धतीने आता सगळं मी याचं पावडर करून घेते. हे लाडू जर रोज एक खाल्ला तर आपला अशक्तपणा नाहीसा होतो. आणि हा डिंक आहे तळलेला आणि मिक्सरला बारीक करून घेतला होता. तर माझ्याकडे भरणी भरून आहे, मी अगोदरच करून ठेवलेला. तर मी असं पाकामध्ये 2 चमच रोज घेते. तर हे याच्यामध्ये आता पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर मिक्स करून घेते आता व्यवस्थित, डिंक वगैरे सगळीकडे लागेल असं. तर इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 मोठा चमच तूप घातलेला आहे, बघू शकता. तर 2 वाट्या गूळ आहे. 1 किलो गूळ आहे बारीक चिरून घेतलेला. तर याचा पाक करायचा आहे आपल्याला. अगदी कडक पाक करायचा नाही. लगेच गूळ विरघळला म्हणजे गॅस बंद करायचा आणि लगेच गूळ विरघळल्या जाते. एकदम मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तर पाक पण आता झालेला आहे गुळाचा, बघू शकताय. कडक पाक बनवायचा नाही, तर आपल्याला गूळ विरघळला म्हणजे की गॅस लगेच बंद करायचा आहे. आता पूर्ण याच्यामध्ये टाकून घेते मी, बघू शकताय. तूप घातल्यामुळे अजिबात कढईला कुठं चिटकल्या गेलेले नाही. आता हे पूर्ण व्यवस्थित असं गरम असल्यामुळे मी चमचने आता मिक्स करून घेते आणि थंड झाली की हातानं मिक्स करायचं आहे. आता हे कोमट झालेलं आहे. तर कोमट असतानाच याच्यामध्ये मनुका घालायचे आहेत. तर पूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कोमट आहे तोपर्यंत सारण आपल्याला लाडू बांधायचे आहेत. लाडू वळून घ्यायचं आणि जर सारण थंड झालं असेल नंतर, तर आपल्याला शेवटी असं लाडू वळत नाही, तर पुन्हा ते सारण हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ते लाडू मग वळल्या जातात लगेच. तर याच पद्धतीने आता मी पूर्ण लाडू वळून घेते. असे छोटे टिप्स राहतात, आपल्याला माहिती नाही, लाडू वळल्या जात नाही की काय करावं. तसं नाही करायचं. लाडू जर ओळत नसतील तर हलकंसं सारण आणि शेवटी लाडू ओळतच नाही तर हलकंसं आणि गरम करून घ्यायचं, लगेच लाडू वळल्या जातात. तर नवीन शिकाऊ मुलींना माहिती नसते, तर सांगावं लागते मुलींना. तर आपले गरमागरम अगदी पौष्टिक लाडू तयार आहेत. खूप छान लहान मोठ्यांची सगळ्यांना खाता येणारे पौष्टिक लाडू तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.